नमस्कार मित्रांनो, ज्या कर्जमाफीची आपण बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो ती कर्जमाफीची आता ऑनलाईन प्रक्रिया ही चालू झालेली आहे। मागील बऱ्याच दिवसापासून आपण फेसबुक असो, यूट्यूब असो किंवा टी व्हीवर बातम्या असो हे बघत होतो की कर्जमाफी झालेली आहे, आपले नाव येणार आहे की नाही। ही जी काही 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे, बऱ्याच वादविवादानंतर ही कर्जमाफी आता शेवटच्या क्षणावर येऊन पोहोचलेली आहे आणि याला ऑनलाईन म्हणजेच आपले जे काही आधार प्रमाणीकरण आहे हे आधार प्रमाणीकरण करणे हे आवश्यक आहे। तर आपले नाव यादीत आहे की नाही हे कसे चेक करायचे, तर सर्वात अगोदर आपल्याला बँकेत जाऊन आपल्या बँकेकडून एक विशिष्ट नंबर आपल्याला मिळणार आहे। ज्या बँकेचे आपले कर्ज खाते आहे त्या बँकेकडून आपल्याला एक विशिष्ट नंबर घ्यायचा आहे। जर आपल्या बँकेने आपल्याला विशिष्ट क्रमांक जर दिलेला नसेल तर आपल्याला आपल्या जवळील जे काही महा सेवा केंद्र असेल तेथे जायचे आहे। तेथे जाऊन आपण आपला आधार नंबर टाकून सुद्धा आपले स्टेटस त्यामध्ये चेक करू शकतात की आपले खाते कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही ते। तर यादीत जर आपले नाव असेल तर आपल्याला तेथे आपली माहिती ही शो होईल, जर आपले नाव यादीत नसेल तर तेथे आपली माहिती ही दाखवली जाणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला आपले आधार प्रमाणीकरण हे करून घ्यायचे आहे। हे करते वेळेस आपल्याला आपला फार्मर आय डी असो किंवा कर्ज खाते नंबर असो हे व्यवस्थितरित्या तेथे चेक करून घ्यायचे आहे आणि नंतरच आपणास आपली जी काही KYC आहे म्हणजेच आधार प्रमाणीकरण आहे हे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे। तर हे जे काही आधार प्रमाणीकरण आहे महा सेवा केंद्रातून, सेतू सुविधा केंद्रातून कशा पद्धतीनं करायचं तर त्याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर सर्वप्रथम आपणास आपला ऑनलाईनचा ID पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर आपणास हे अशा प्रकारे खाली येथे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे पेज आणि स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर येथे पुण्यश्लोक आणि खालीच येथे आपण पाहू शकतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक करण्याच्या अगोदर आपण जर यामध्ये जर अगोदर रजिस्ट्रेशन हे केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन स्वतःचे व्हेलीचे रजिस्ट्रेशन यामध्ये स्वतः करून घेणे आवश्यक आहे। तर त्याची माहिती मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर ओपन होईल। तर येथे आपणास आधार ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट, तर यामध्ये विशिष्ट क्रमांक किंवा आधार नंबर, तर यामध्ये विशिष्ट क्रमांकाने आपण त्या शेतकऱ्याची डिटेल शोधू शकतात किंवा आधार नंबर टाकून डिटेल शोधू शकतात। तर मी इथे विशिष्ट क्रमांक हे ऑप्शन इथे निवडतो। इथे क्लिक केल्याच्यानंतर विशिष्ट क्रमांक इथे टाकतो आणि सर्च या बटनावर इथे क्लिक करतो। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतात की पेंडिंग फॉर KYC, त्यानंतर आधार नंबरचे जे काही शेवटचे 4 डिजिट असतील त्या शेतकऱ्याचे इथे दाखवले जातील। त्यानंतर इथे इज आधार नंबर ॲक्सेप्टेबल शो इन द लोन अकाउंट, म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की कर्ज खात्यामध्ये दाखवलेला तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो आपणास मान्य आहे का। असेल तर येथे यस करायचे आहे, नसेल तर येथे नो करायचे आहे। तर मी येथे यस करतो। यस केल्याच्यानंतर खाली आपण येथे पाहू शकतात की येथे विशिष्ट क्रमांक हा दाखवला जाईल। त्यानंतर येथे त्या शेतकऱ्याचा फार्मर ID नंबरसुद्धा दाखवला जाईल। हा फार्मर ID नंबर बरोबर आहे की नाही हे आपण ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवर येऊन चेक करून पाहायचे आहे। त्याचप्रमाणे येथे लोन अकाउंट होल्डर नेम, त्या शेतकऱ्याचे नाव दाखवले जाईल, बँकेचे नाव दाखवले जाईल ज्या बँकेचे या शेतकऱ्याकडे कर्ज आहे। त्यानंतर बँक ब्रँच नेमसुद्धा दाखवले जाईल। त्यानंतर येथे सेविंग अकाउंट नंबर सुद्धा त्या शेतकऱ्याचा दाखवला जाईल, लोन अकाउंट नंबर दाखवला जाईल या टॅबमध्ये। त्यानंतर लोन अमाऊंट इथे दाखवली जाईल, जसे की आपण येथे पाहू शकतात की 68,651 रुपये आहे। त्यानंतर येथे लोन अमाऊंट ॲक्सेप्टेबल येथे पेंडिंग आहे, लोन अकाउंट नंबर ॲक्सेप्टेबल येथे पेंडिंग दाखवत आहे आणि आधार ऑथेंटिकेशन स्टेटस येथे सुद्धा पेंडिंग दाखवत आहे। तर यासाठी आपणास हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर जर येथे आपणास येथे नो डाटा फाउंड दाखवत असेल तर हा टॅब आपणास परत कट करायचा आहे आणि परत येथे हा जो काही बॉक्स दिसत आहे या बॉक्सवर क्लिक करून त्या शेतकऱ्याची डिटेल्स आपणास यामध्ये शोधून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की विशिष्ट क्रमांक हा दाखवला जाईल। त्यानंतर येथे इज द लोन अकाउंट नंबर शोन इन द लोन अकाउंट ॲक्सेप्टेबल,
म्हणजेच याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की कर्ज खात्यामध्ये दर्शवलेला जो काही कर्ज खाते क्रमांक आहे हा आपणास मान्य आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. तर मी इथे यस करतो. त्यानंतर इज द लोन अमाऊंट शोन इन द लोन अकाउंट ॲक्सेप्टेबल, म्हणजेच कर्ज खात्यामध्ये दर्शवलेली जी काही कर्जाची रक्कम आहे ही आपणास मान्य आहे का. जर आपणास मान्य असेल तरच आपणास यस दाबायचे आहे, नाहीतर नो हे ऑप्शन आपणास सिलेक्ट करायचे आहे. तर मी इथे यस करतो. त्यानंतर इथे लोन अकाउंट होल्डर नेम, त्या शेतकऱ्याचे नाव दाखवले जाईल, बँकेचे नाव दाखवले जाईल, बँक ब्रँच नेमसुद्धा दाखवली जाईल, लोन अकाउंट नंबर, त्यानंतर लोन डिस्बर्समेंट अमाऊंट इथे दाखवली जाईल आणि सेविंग अकाउंट नंबर त्या शेतकऱ्याचा इथे दाखवला जाईल. तर आपणास इथे ओके या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. ओके या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतात की लोन अमाऊंट ॲक्सेप्टेबल, तर इथे ग्रीन टिक लागलेली आहे आणि लोन अकाउंट नंबर ॲक्सेप्टेबल येथे पण सुद्धा ग्रीन टिक लागलेली आहे. फक्त आता आधार ऑथेंटिकेशन स्टेटस आहे हे आपले पेंडिंग आहे. तर त्यासाठी आपणास इथे त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपणास हे जे काही घोषणापत्र आहे घोषणापत्र एकदा शेतकऱ्याला वाचून दाखवायचे आहे. त्याचनंतर इथे जी काही शेतकऱ्याची ई संमती आहे, फार्मर ई KYC, ही सुद्धा माहिती शेतकऱ्याला समजून सांगायची आहे. तर हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि येथे मी वरील सर्व घोषणा व संमती यास पूर्णपणे मान्यता देत आहे. तर येथे सुद्धा क्लिक करायचे आहे. आणि आपण इथे एक टीप पाहू शकतात की जर तक्रार नोंदविण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याचे प्रमाणीकरण किमान 3 वेगवेगळ्या बोटांच्या ठशाद्वारे करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तर यामध्ये काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचा बोटांचा प्रॉब्लेम असतो. त्यांचे बोट हे मंत्रा मशीनवर ठेवले की धरत नाही. तर यांच्यासाठी ई KYC करण्याचा दुसरा पर्याय हा शासनाने यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तर OTPवर असता तर ही गोष्ट चांगली होती. परंतु आपण इथे टिप्ससुद्धा पाहू शकतात की तक्रार नोंदविण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याचे प्रमाणीकरण किमान 3 वेगवेगळ्या बोटांच्या ठशाद्वारे करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तर आपण प्रत्येक जे काही बोटं असतील ते बोटं आपण त्या शेतकऱ्याचे एकदा घेऊन पहा. जर यामध्ये जर बोटच येत नसेल तर आपणास इथे ई KYC नॉट पॉसिबलचं एक ऑप्शन येथे देण्यात आलेले आहे. तर आधी काय करा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या बोटांचे ठसे एकदा घेऊन पहा. जर घेतच नसेल, फिंगरप्रिंट मॅचच होत नसेल तर यामध्ये आपणास ई KYC नॉट पॉसिबल हे ऑप्शन त्यावेळेसच आपणास येथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि तेथे आपला जो काही आधार नंबर असेल त्या ऑपरेटरचा तो आधार नंबर टाकून तेथे आपणास तक्रार ही नोंदवायची आहे. तर येथे आपण हे घोषणापत्र येथे टिक केल्याच्यानंतर आपणास येथे आधार ई KYC याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर येथे संपूर्ण शो होऊन जाईल. त्यानंतर आपणास येथे कॅप्चर फिंगरप्रिंट याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मंत्रा मशीनचा रेड कलर लागेल त्या मशीनवर त्या शेतकऱ्याचा थंब इम्प्रेशन करायचा आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की ई KYC सक्सेसफुली बाय फार्मर अशा प्रकारे माहिती दाखवेल आणि आपणास काय करायचे आहे, परत इथे थोडासा लोडिंग येईल हे पेज. तर थोडंसं लोडिंग पेज घेतल्याच्यानंतर तर आपणास येथे प्रिंट नावाचं ऑप्शन दिसेल. प्रिंट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. प्रिंट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तर अशा प्रकारची जी काही आधार प्रमाणीकरण पावती आहे तर ही आधार प्रमाणीकरण पावतीची प्रिंट काढून आपणास त्या शेतकऱ्याला द्यायची आहे आणि आपल्या PCमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्या शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे महा ई सेवा केंद्रामधून करून घेऊ शकता. धन्यवाद.